नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो येणार की नाही आणि आला तर कोणाला येणार याविषयीची शंका आता सर्वांनाच वाटत आहे आणि काळजी देखील वाटत आहे मित्रांनो. त्यामुळे तीच काळजी आता मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपवून टाकणार आहे. तुमची काळजी आता संपणार आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो आता कधी येणार आहे हा पहिला प्रश्न आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं असणार आहे की प्रत्येक जी मध्ये सांगितलेलं आहे की महिन्याच्या 8 ते 10 तारखेपर्यंत हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा खात्यामध्ये जमा होणार आहे. तर मित्रांनो, 8 ते 10 तारखेपर्यंत सप्टेंबरचा महिना देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मित्रांनो, दुसरा प्रश्न म्हणजे की कोणाला हा हप्ता मिळणार आहे? ई-केवायसी करणाऱ्या लाभार्थ्यांनाच हा हप्ता मिळणार आहे का ज्यांना ई-केवायसी नाही केली त्यांना देखील हा हप्ता मिळणार आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असं असणार आहे की जे 2 महिने कालावधी दिलेला आहे ई-केवायसी करण्याकरिता लाभार्थ्यांना, तर मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे पैसे सर्वच लाभार्थ्यांना मिळणार आहेत जे सध्या पात्र आहेत. म्हणजेच मित्रांनो, ऑगस्ट महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे त्या सर्व लाभार्थ्यांना हा सप्टेंबरचा हप्ता देखील मिळणार आहे. मग त्यांनी ई-केवायसी केलेली असल किंवा नसल त्यामध्ये काही अडचण नाही मित्रांनो. तुम्ही ई-केवायसी केली असली तरी तुम्हाला हप्ता मिळणार आहे आणि ई-केवायसी केली नसली तरी हप्ता मिळणार आहे. कारण की ई-केवायसी करण्याकरिता 2 महिने हा कालावधी दिलेला आहे. तर या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्वांनाच मिळणार आहे. परंतु ऑक्टोबर महिन्याच्या नंतरचा जो हप्ता आहे तो फक्त ई-केवायसी धारक जे लाभार्थी असतील, पात्र लाभार्थी असतील त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे की सप्टेंबरचा महिना हा हप्ता सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे. तर कधीपर्यंत मिळणार आहे? तर 8 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबरच्या आधीच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे मित्रांनो. त्या पद्धतीचा जी-आर आल्याच्या नंतर तो जी-आर देखील आपल्या YouTube चॅनलवर नक्कीच मी अपलोड करणार आहे. तुम्ही तो जी-आर देखील पाहू शकता. मित्रांनो, हेच 2 प्रश्न मला कमेंटमध्ये विचारले जात होते आणि तोच व्हिडिओ मी आज तुमच्या समोर सादर केलेला आहे मित्रांनो. जर अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.